नमस्कार. चैत्र पौर्णिमा हा असा दिवस आहे की जर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुलाचार केला तर तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होऊ शकतात. चैत्र पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजाने चमकत असतो आणि या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा खूप लवकर फळ देते असं मानलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवीचा कुळाचार कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक घराची एक कुलदेवी असते आणि ती आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. पण आपण जर तिची पूजा केली नाही तर आयुष्यात अडथळे येऊ शकतात. आणि जर मनापासून पूजा केली तर सुख, शांती आणि भरभराट नक्की मिळते. तर सर्वप्रथम आपण कुळाचार कसा करायचा हे पाहूया. तर यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर देवघर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर कुलदेवीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि यासाठी आपल्याला एक लाल कपडा आपल्याला अंथरायचा आहे आणि त्यावरती कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. नंतर आपल्याला कुलदेवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. फुले, अगरबत्ती, दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवीचा एक शक्तिशाली मंत्रजप करायचा आहे. ओम कुलदेवताय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र आपल्याला मनापासून म्हणायचा आहे. देवीला नैवेद्यासाठी तुम्ही पुरणपोळी, शिरा किंवा खीर ठेवू शकता. हे खूप शुभ मानलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना तुमचं मन शांत ठेवा, राग करू नका आणि पूर्ण विश्वास ठेवा. चैत्र पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. फक्त एकदा हा कुळाचार करून बघा आणि तुमच्या आयुष्यातील बदल स्वतः अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय कुलदेवी. धन्यवाद.